दरम्यान संदीप शिंदेंनी गुणरत्न सदावर्तेंवर हल्लाबोल केला आहे। गुणरत्न सदावर्ते एसटी कामगार संघटनेला लागलेला डाग आहे असं शिंदे म्हणाले। एसटी बँकेचं सदावर्ते वाटोळं केलंय। एसटी बँकेचं सदावर्तेंनी असा आरोप सुद्धा या ठिकाणी शिंदेंनी केला आहे। तर संदीप शिंदे हे एसटी कामगार कृती समितीचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे। एकीकडे गुणरत्न सदावर्ते ज्यांनी कधी काळी या संपामध्ये सहभाग घेतलेला होता, एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली होती, तेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करताना दिसून येत आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवर एसटी कामगार कृती समितीचे पदाधिकारी असलेले संदीप शिंदे यांनी सदावर्ते यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे। तर सदावर्ते हे गुणरत्न सदावर्ते एसटी कामगार संघटनेला लागलेला डाग आहे असं या ठिकाणी शिंदे म्हणतात। दिशाभूल काय कामगार चळवळीला लागलेला डाग म्हणजे गुणरत्न सदावर्ते। फक्त मोठे मोठ्यांनी वरडायचं, ज्या विषयाला विषय नसतो। सदावर्तीने अजून काय वाटोळं करायचं राहिलंय? कामगारांची सोन्यासारखी बँक आहे, त्या बँकेचं वाटोळं केलं। केवळ भुंकत राहायचं, केवळ ओरडत राहायचं। सकाळी सुद्धा ज्या मुद्द्यावरती तुम्ही सगळ्यांनी बाईट घेतले, सदावर्तींच्या बरोबर फेस टू फेस होणारच आहे, परंतु सदावर्ते हा कामगार चळवळीला डाग आहे। मी अगदी गांभीर्यपूर्वक सांगतोय तुम्हाला, सदावर्ते सारखी माणसं जर कामगार चळवळीत आली तर कामगार चळवळ मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाही। ज्या आत्महत्या घडल्यात त्या केवळ त्याच व्यक्तीमुळे घडल्यात। स्वतः मात्र मोठे मोठे फॅशनेबल गॉगल घेतले, सगळ्या गोष्टी घेतल्या, स्वतःचं घर भरलं, पण आमचा एसटी कामगार मात्र भिकेला लावायचं काम त्यांनी केलं। सोन्यासारखी बँक आमची खड्ड्यात घालायचं काम केलं, हे मात्र खरंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।